मग मी आज तुम्हाला घेऊन जाते आमचं सेलिब्रेशन प्रोग्राम आहे. रँक सेलिब्रेशन म्हणजे ज्यांनी ज्यांनी रँक अचीव केलेली आहे त्यांचा आपण मान सन्मान करतो. घरात आपल्याला कोणी पुसत नाही, आपण कितीही चांगलं स्वयंपाक करू, कितीही नीटनेटकं काम करू, कोणीच पुसत नाही. पण इथे आल्यावर असं मला जाणीव झाली नाही, आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची आपल्याला किंमत केली जाते, आपला मान सन्मान केला जातो. इतका छान प्लॅटफॉर्म आहे ना, म्हणजे टोटली याने पूर्ण माझी लाईफ चेंज करून टाकली लिटरली. ते एकमेकाला मदत करतात. पण आपल्या मराठी माणसामध्ये ना एखादा पुढे जातोय ना, त्याला पाय कसा केसायचा हे प्रत्येकाला माहिती आहे. हे आपण ऐकायचं नाही, आपण उलट्या दिशेने चालायचे. लोक म्हणतात ना या साईडला जाऊ नको, तर आपण त्या साईडला मुद्दाम जायचं, तरच आपल्याला पैशाला आपण लाभ पाहतो. नाही ऐकायचं मित्रांनो. आता आमची सगळे सिनियर्स वगैरे आलेले आहे. तिकडं खूप छान प्रकारे आपण एन्जॉय करतो आहे, काहीतरी गाणं वगैरे म्हणत आहे, डान्स वगैरे करत आहे. ज्यांनी आपल्या कामामध्ये चांगलं काम केलेलं आहे म्हणजे तर त्यांची रँक पण वाढली जाते आणि त्यांचं इकडं त्यांना ट्रॉफी दिली जाते, मेडल दिलं जातं, त्यांचा सन्मान केला जातं. एक म्हणजे सेलिब्रेशन आहे हे. तर पार्टी वगैरे केली जाते. पूर्ण फंक्शन वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे पण आहे. तर इकडे जे नवीन नवीन लोक आहेत ते आमच्याशी जुळत असतात, ज्यांना कामाबद्दल माहिती जाणून घ्यायची. आणि हां, एंट्री फी वगैरे काहीच नसतं यामध्ये. म्हणजे आपल्याला फक्त जायचं आहे, ऐकायचं आहे आणि जेवण करायचं आहे आणि निघून यायचं आहे. म्हणजे फक्त प्लॅन ऐकायचं आहे तुम्हाला. यामध्ये बघा किती छान सेलिब्रेशन करता येते. इतके जणांचं काम चांगलं झालेलं आहे म्हणून त्यांना मेडल वगैरे घालताय, त्यांना हार वगैरे देत आहे, ट्रॉफी देत आहे आणि त्यानंतर त्यांचा मान सन्मान केल्यानंतर ज्यानं त्यानं आहे आपले एक्सपिरियन्स शेअर करतो की माझ्यासोबत काय घडलं की मी हे रियांश कंपनी जी आहे ते जॉईन केली. असे तुम्हाला भरपूर जण दिसणार आता या व्हिडिओमध्ये. भरपूर जण येतात, त्यांचा अनुभव शेअर करतात की नाही माझ्या घरामध्ये असं होतं, मी घेतलं, मग माझी कॅन्सर ट्रीटमेंट चांगली झाली, नाही मी घेतलं, मला माझा दमा कमी झाला, माझा हे कमी झाला, ते कमी झाला. कारण रियांश हा प्रोडक्ट असं आहे की ज्यामध्ये 650 म्हणजे 650 आजार जे असतात, आज आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे, ती आजारसुद्धा बरे होतात. कारण की यामध्ये पूर्ण 42 प्रकारचे वनस्पतीचा समावेश आहे. तर त्यामुळे बघा इकडे किती छान सेलिब्रेशन आहे रँक वाईज. आता ह्या तिघांनी जे आहे ज्या ज्योती सानप मॅडम सिनियर आहेत त्यामुळे ज्योती बोलते मॅडम, परत सानप मॅडम जे आहे पण खूप छान प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. आणि सर्वात मोठी संधी आहे ही महिलांसाठी, कारण की महिलासुद्धा हे काम करतात आणि खूप छान प्रकारे करत आहेत. आणि त्यासोबत मी पण जॉईन झालेले, कारण यामध्ये कसं आहे घरी बसून आपण करू शकतो. आता हे बघा सगळेजण तुम्हाला भेटतील, त्यांनी आपला अनुभव शेअर करतात की काय झालं, त्यांना काय अनुभव आलं की ते रियांश जॉईन केलं. त्यांचं म्हणणं आहे की माझे दुःख कमी झाले, माझा आजार कमी झालं, म्हणजे हा प्रोडक्ट चांगला आहे. प्रोडक्ट चांगला आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो. बघा आपण किती हुशार असो किंवा आपण कोणालाही देऊ शकतो, पण जर प्रोडक्ट चांगलं नसेल ना तर आपण लोकांना लुटतो आपण, असं याचा अर्थ होतो. पण आपलं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून कशा पद्धतीनं त्यांचा प्रत्येकजण आहे अनुभव शेअर करतात. 50 लोकांनी आपला अनुभव शेअर केला, पण मी प्रत्येकांचा नाही ना घेऊ शकत, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. त्यामुळे मी काही जणांचं ते पण फास्टमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी आपले अनुभव सांगितले की असं झालं तसं झालं म्हणून मी रियांशमध्ये आली, मी रियांश जॉईन केला. रियांश जॉईन केल्यानंतर माझा इन्कम कसं वाढलं, लोक मला किती रिस्पेक्ट करताय. जे लोक आधी समोरून गेलं तरी बोलत नव्हते, आता तेच लोक आमच्यासोबत येतात आणि बोलतात की मी पण काम करतो तुझ्यासोबत. म्हणजे कसं त्यांचं आयुष्य बदललं रियांश घेऊन, त्यांच्या तब्येतीसोबत, त्यांचा फायनान्शियल कंडिशन कशी, ते पैसे कमवत आहे, या सगळ्या गोष्टी जे आहे ते येऊन सांगत आहेत तिकडे. आणि त्यानंतर सगळं झालं आणि याच्यामध्ये काही तिकीट वगैरे नाही आहे, त्यामुळे आले होते भरपूर जण तसं, आणि फ्री ऑफ कॉस्ट होतं. आणि जेवण वगैरे केलं मस्त. म्हणजे लाईफस्टाईल पूर्ण चेंज होती. याआधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की आम्ही लोणावळ्याला गेलो होतो 5 स्टार हॉटेलमध्ये, जे की माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये मी कधीच गेले नाही. कारण एक मिडल क्लास फॅमिलीला तो परवडतसुद्धा नाही 5 स्टार हॉटेलमध्ये जाणं राहणं नाही परवडत आहे. पण ज्या गोष्टी मला इतक्या वर्षामध्ये जमली नाही त्या गोष्टी मी रियांश जॉईन करता जे आहे मला जमलं. आणि मस्त लोणावळ्याला गेलो, फ्री ऑफ कॉस्ट. तिकडे कंपनीकडून राहतं ते सगळं, ट्रेनिंग दिली जाते आपल्याला चांगलं. तिकडे पण सेलिब्रेशन होतो, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सन्मान केला जातो. आता तुम्हाला हे सांगते, ही जे मॅडम आहेत सोनाली अवचर मॅडम आहे, यांचं काय इतकं स्वागत करतं, यांनी काय केलेलं आहे असं बघ ऐकायचं तुम्हाला. तर त्यांनी काही जास्त मोठं
काम केलेलं नाही. त्यांना ते फक्त 5 लाखाचा त्यांचा इन्कम येतो. तो 5 लाखाचा पॅकेज नाही बोलत आहे मी. 5 लाख आठवडा कमवतात ते. आठवडा म्हणजे महिन्याचे, एका महिन्यात 4 आठवडे म्हणजे एका महिन्याची 20 ते 25 लाख ते मॅडम कमवत आहे. आणि आपल्याला माहिती आहे एक स्त्रीसाठी की किती अवघड असतो आपल्या सगळं कामं करून, कारण किती लोकांना तोंड द्यावं लागतं. तर बघा, तुम्हालाही जर असं काहीतरी करून द्यायचं असेल, करून दाखवायचं असेल लोकांना, तर मला कॉन्टॅक्ट करा, कमेंट करा आणि मी तसं माझा नंबर देणार आहे. तुम्हालाही आमच्या टीममध्ये यायचं असेल तर नक्की या. खूप छान आहे. आणि बघा, कोणती संधी येईल आणि आपलं चांगलं होईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे असंच त्याला सोडून देता. बघा, आम्ही पण गेलो. जे मी महिला कधी घरच्या बाहेर निघत नव्हती, फक्त घर आणि केंद्र इतकाच काम होता माझा आणि फक्त आपलं गाव. ते आज मी माझ्या मुलासोबत जाऊन लोणावळ्याला फिरून आले. 4 लोकांमध्ये बसलो, काहीतरी नवीन शिकायला भेटलं. असं वाटलं की नाही यार, आपण पण हे जगू शकतो. जर त्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत आहे. आपल्याकडे स्किल आहे, आपण बोलू शकतो, आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकतो. तर मला असं वाटलं याला पूर्णपणे टाळून आधी मला काहीतरी याच्यामध्ये हातापाय मारावं लागेल, म्हणजे ट्राय करावं लागेल. बघा, जोपर्यंत तुम्ही एक्झामला बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही पास होणार आहे का फेल होणार आहे. त्यामुळे आधी एक्झामची तयारी करा. एखादा एक्झाम तरी देऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे मला असं वाटलं की मी इतकं सगळं केलेलं आहे, पण हा पण करून बघूच, कारण मला अशा गोष्टी, नवीन गोष्टी करायला आवडतं आधीपासूनच. आणि मला एक लाईफ में रिस्क तो बनता. आणि रिस्क काही नाही, याच्यामध्ये आपल्याला काय दुकान उघडायचं आहे, काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही एज्युकेशन पाहिजे, काही डिग्री पाहिजे, काय वय पाहिजे, काय 8 ते 8ची ड्युटी, असं काहीच नाही ना यामध्ये. आपल्याला 8 ते 8ची ड्युटी नाही. आपल्याला कोणी बॉस नाही आहे आपल्याला रागवणारा, तू इकडे का गेली, तिकडं का गेली, उशीर का केली. आणि आपल्याला काही इकडे डिग्रीची गरज पडत नाही की हीच डिग्री पाहिजे. आपल्याला वयाची अट नाही की नाही 30पर्यंतच वय पाहिजे, अशा काहीच गोष्टी नाही. आणि इन्व्हेस्टमेंट पण आपल्याला काहीच नाही करायचं यामध्ये. तर मला वाटलं की नाही, ही इतकी भारी आणि मेन म्हणजे कंपनीचा प्लॅन इतका भारी आहे, म्हणजे कोणीही त्याच्या प्रेमात पडणार आहे, इतका सुपर प्लॅन आहे. आणि माझी एकच जिद्द आहे, जर त्या करू शकतात तर आता त्या मॅडम 5 लाख कमवू शकतात, तर मी 5 नाही 1 तरी कमवते आठवड्याला. आणि मला ते करायचंच आहे. मला इतका सगळं मी प्रयत्न केलेला आहे, तर हे पण मी करून बघणारच आहे. मला नाही माहिती कोणतं एक संधी माझं आयुष्य बदलून टाकेल, त्यामुळे मी कोणतीच संधी नाकारणार नाही. हां, ट्राय नक्कीच करणार आहे. एक 6 महिने तर मी या गोष्टीला देणारच आहे. जर मला असं वाटलं की 6 महिन्यामध्ये काहीच झालं नाही, माझं 0वर आहे मी, तर मी आपोआप सोडून टाकणार आहे. पण तोपर्यंत मी लढणार आहे, मी जगणार आहे, मी करणार आहे. बघा किती छान एकदम, म्हणजे ह्या करू शकतं तर आपण का नाही. आठवड्याला 5 लाख म्हणजे कुठं गेलं त्या गोष्टी. 20 ते 25 लाख म्हणजे कमीत कमी 5 लाख त्यांचं आहे. आणि त्यांनी आम्हाला त्यांची बॅलन्स शीट पण दाखवलेलं आहे. लिटरली त्यांचं स्टेटमेंट ते शेअर करतात. जेव्हा आपण लोणावळ्याला जातो तर ते त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्यासोबत शेअर करतात, कारण लोकांना विश्वास पटत नाही यार, नाही पटत. आता मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला पण नाही पटणार आहे, पण मी गेलेली आहे, मी पाहिले म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.